नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरस्या भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहितीसकट कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला भाग असणार आहे 430वा. या भागामध्ये आपण 9 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. पहिला प्रश्न आहे, कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक कोणते ठरलेले आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. तर कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक ठरलेले आहे पर्याय क, स्टिंगलेस मधमाशा. स्टिंगलेस मधमाशा ह्या कायदेशीर अधिकार मिळणाऱ्या जगातील पहिले कीटक ठरलेले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. हे जे काही स्टिंगलेस मधमाशा आहेत बघा, तर या ॲमेझॉन जंगलातील स्टिंगलेस मधमाशा यांना कायदेशीर अधिकार नुकतंच प्राप्त झाले असून कायदेशीर अधिकार मिळणारे हे जगातील पहिलेच कीटक ठरलेले आहे. कोणत्या जंगलातील? तर ॲमेझॉन जंगलातील. आता मिळालेले अधिकार कोणकोणते आहेत? तर अस्तित्व, प्रजनन, निवास, पुनर्स्थापना, प्रदूषणमुक्त वातावरण, कायदेशीर प्रतिनिधित्व असे जे काही महत्त्वाचे अधिकार आहेत बघा, तर ते त्यांना प्राप्त झाले असून हे पहिले कीटक ठरलेले आहे ज्यांना कायदेशीर अधिकार हे नुकतंच प्राप्त झालेले आहेत. हे जे काही स्टिंगलेस मधमाशा आहेत बघा, तर ते पूर्णपणे डंक नसलेल्या मधमाशा असून यांना म्हणून त्या मानवांसाठी सुरक्षित आहेत. पूर्णपणे डंक नसलेल्या, त्यासाठी त्या मानवांसाठी सुरक्षित असल्या कारणाने बघा यांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाले असून हे जगातील पहिले कीटक ठरलेले आहे. दुसरा प्रश्न आहे, एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ही जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँक ही जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 7व्या क्रमांकावर. प्रश्न महत्त्वाचा आहे. आता ही जी काही आकडेवारी आहे तर ती जाहीर कोणी केलेली आहे? तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स. बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांनी बघा ही आकडेवारी जाहीर केली असून या आकडेवारीनुसार RBIचा क्रमांक हा जगामध्ये 7वा आहे. आता महत्त्वाचे 4 आणि शेवटची 10वी कोणती बँक आहे त्याबद्दल थोडीशी माहिती पाहूया. या आकडेवारीनुसार पहिल्या क्रमांकावर येते युरोपियन मध्यवर्ती बँक, जी युरोपची आहे बघा. युरोपियन मध्यवर्ती बँक. मालमत्ता किती आहे? $7.13 ट्रिलियन. किती? $7.13 ट्रिलियन एवढी तिची मालमत्ता असून ही जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे पीपल्स बँक फॉर चायना, जिची मालमत्ता आहे $6.62 ट्रिलियन, जी चीन देशाची आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे फेडरल रिझर्व्ह, मालमत्ता आहे $6.59 ट्रिलियन. कोणत्या देशाची आहे? USA, अमेरिका देशाची आहे. चौथ्या क्रमांकावर आहे बँक ऑफ जपान, याची मालमत्ता आहे $4.51 ट्रिलियन. असे 4 महत्त्वाचे टॉप देश आहेत बघा ज्यांची बँक ही टॉप 4मध्ये येते. भारताची कोणती आहे? RBI आहे. तिचा क्रमांक किती येतो? तर 7वा क्रमांक येतो. RBIची मालमत्ता आपण पाहिली तर $911.4 अब्ज. किती? $911.4 अब्ज एवढी RBIची मालमत्ता आहे. शेवटचा 10वा क्रमांक कोणत्या बँकेचा येतो? तर हाँगकाँग मॉनिटरी अथॉरिटी. हाँगकाँग मॉनिटरी अथॉरिटी या बँकेचा येतो, जिची मालमत्ता आहे $533.6 अब्ज. आता RBI ही 7व्या क्रमांकावर आहे. RBI बद्दल थोडीशी माहिती पाहूया. RBIची स्थापना झाली होती 1 एप्रिल 1935 साली किंवा 1 एप्रिल 1935 साली. RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पहिले गव्हर्नर होते ऑस्बॉर्न स्मिथ. पहिले भारतीय विचारले तर CD देशमुख हे RBIचे पहिले भारतीय गव्हर्नर होते. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? मुंबई या ठिकाणी RBIचं मुख्यालय आहे. पुढील तिसरा प्रश्न आहे, नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकताच खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर पर्याय ब, उर्मिला सत्यनारायण. उर्मिला सत्यनारायण यांना नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा नुकताच प्रदान
करण्यात आलेला आहे. आता हा जो काही पुरस्कार आहे नृत्य कलानिधी पुरस्कार, तर तो प्रदान कोणती संस्था करत असते? तर संगीत अकॅडमी हा पुरस्कार प्रदान करत असते, जी चेन्नईची आहे बघा, चेन्नईची. चेन्नईतील संगीत अकॅडमी हा पुरस्कार प्रदान करत असते. हा उर्मिला सत्यनारायण यांना का प्रदान करण्यात आला? तर त्यांच्या भरतनाट्यम यामधील योगदानासाठी त्यांना हा नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे. गेल्या वर्षीचा कोणास प्राप्त झाला होता? 2024चा तर नीना प्रसाद, डॉक्टर नीना प्रसाद यांना 2024चा नृत्य कलानिधी पुरस्कार हा प्राप्त झाला होता. 25चा प्राप्त झालेला आहे उर्मिला सत्यनारायण यांना. चौथा प्रश्न आहे, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहे 2026 मध्ये? याचं उत्तर आहे पर्याय ब 9 वर्ष. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत 2026 मध्ये. आता सुरुवात केव्हा झाली होती? तर 1 जानेवारी 2017ला बघा याची सुरुवात झाली होती या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला. पूर्वीचं नाव काय होतं? तर इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना असं पूर्वीचं नाव होतं. ते बदलून काय करण्यात आलेलं आहे? प्रधानमंत्री मातृवंदना योजना असं ते करण्यात आलेलं आहे. आता लाभार्थी जर आपण पाहिले तर त्यामध्ये बघा 19 वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती व स्तनदा माता, 19 वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती व स्तनदा माता या त्याच्या लाभार्थी आहेत. आर्थिक मदत किती दिली जाते? तर पहिल्या अपत्यासाठी 5,000 रुपये 3 हप्त्यांमध्ये आणि दुसऱ्या अपत्यासाठी 6,000 मुलगी असेल तर अशी आर्थिक मदत ही दिली जाते. पुढचा 5वा प्रश्न आहे, जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आलेली आहे? तर जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी ही 1 जानेवारी 2026 पासून करण्यात आलेली आहे. केव्हापासून? तर 1 जानेवारी 2026 पासून. लागू करणारी संस्था कोणती आहे? युरोपियन युनियन. हे जे काही जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स आहे बघा, तर हे लागू कोणी केलेले आहे? तर युरोपियन युनियन याने लागू केलेले आहे. यामागचा उद्देश काय आहे? तर कार्बन लिकेज रोखणे, नेट झिरो 2050 पर्यंत करणे हा यामागचा उद्देश आहे. यामध्ये बघा जी काही पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सचा आहे बघा, तर त्याला आपल्या भारताने आणि चीनने विरोध दर्शवलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. भारताने आणि चीनने या दोन्ही देशाने बघा याला विरोध आहे बघा तो दर्शवलेला आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे, कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर हा उत्सव हा पर्याय ड तमिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. कुठे? तमिळनाडू या राज्यामध्ये. प्रश्न महत्त्वाचा आहे, कोटा जमातीद्वारे हा आयनूर अम्मानूर उत्सव साजरा केला जातो. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, आयनूर अम्मानूर हा उत्सव कोणती जमात साजरी करते? तर कोटा ही जी काही जमात आहे तमिळनाडू राज्यातील, तर ही कोटा जमात आयनूर अम्मानूर उत्सव साजरा करत असते. नुकतं तो साजरा केला जात आहे आणि त्यासाठी आपण हा प्रश्न कव्हर केला आहे. हा जो काही आयनूर अम्मानूर उत्सव आहे तर तो डिसेंबर ते जानेवारी या महिन्यातच आयोजित केला जातो. दर किती वर्षांनी? तर दर 2 वर्षांनी याचं आयोजन हे तमिळनाडू राज्यामध्ये केलं जातं. कोठे? तर सोल्लूर कोकलगाव जे निलगिरी जिल्ह्यामध्ये आहे तमिळनाडूच्या, तर या ठिकाणी याचं आयोजन हे केलं जातं. उत्सवाचे देव जर आपण पाहिले तर उत्सवाचे देव आहेत आयनूर जे पुरुष देवता आहेत आणि अम्मानूर जे स्त्री देवता आहेत बघा, हे उत्सवाचे देव आहेत. उत्सवामध्ये चांगला पाऊस व पीकसाठी प्रार्थना केली जाते, तसेच अन्नधान्याची पूजा ही केली जाते. M.K. स्टॅलिन सध्या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आहेत. चेन्नई ही तमिळनाडूची राजधानी आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, कैमूर वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प बनले आहे? तर कैमूर वन्यजीव अभयारण्य हे पर्याय ड बिहार राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे. बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी 10व्यांदा शपथ घेतली आहे. कितव्यांदा? 10व्यांदा. बिहारची राजधानी काय आहे? पटना आहे, पटना. पुढचा 8वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेले
कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हे जे कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आहे तर ते चर्चेत का आलेलं आहे त्याचं कारण देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु ते कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर पर्याय ड गडचिरोली. सध्या चर्चेत असलेले कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात तर गडचिरोली. आता हे चर्चेत का आलेलं आहे तर या कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला आता महाराष्ट्र सरकारने अभयारण्याचा दर्जा दिलेला आहे. कशाचा तर अभयारण्याचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्राला. 2013 मध्ये रानमशींच्या संरक्षणासाठी संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून हे घोषित करण्यात आले होते. केव्हा? 2013ला. कशासाठी तर रानमशींच्या संरक्षणासाठी याला संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. ते गडचिरोली जिल्ह्यातील आहे. अभयारण्याचा जो काही प्रस्ताव आहे तर तो केव्हा मांडण्यात आला होता तर अभयारण्याचा प्रस्ताव हा 2016 मध्ये मांडण्यात आला होता. केव्हा? 2016 मध्ये. वन्यजीव मंडळाच्या 12व्या बैठकीमध्ये याचा जो काही प्रस्ताव आहे बघा अभयारण्याचा तर तो मांडण्यात आला होता. क्षेत्रफळ जर आपण पाहिलं तर 181 चौ किमी एवढं याचं क्षेत्रफळ आहे. आता हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. प्रश्न आणि उत्तर एकदा कव्हर करून घेऊया. पहिला प्रश्न होता कायदेशीर अधिकार मिळणारे जगातील पहिले कीटक कोणते ठरलेले आहे तर ॲमेझॉन जंगलातील स्टिंगलेस मधमाशा ह्या कायदेशीर अधिकार प्राप्त करणाऱ्या जगातील पहिल्या कीटक ठरलेले आहेत. पुढचा दुसरा प्रश्न आहे एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँक ही जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर एकूण मालमत्तेनुसार भारतीय रिझर्व्ह बँक ही जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. कितव्या? 7व्या क्रमांकावर. पहिली एक कव्हर करून घेऊया. युरोपियन मध्यवर्ती बँक ही पहिल्या क्रमांकावर आहे. पुढचा तिसरा प्रश्न आहे नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला तर पर्याय ब उर्मिला सत्यनारायण यांना नृत्य कलानिधी पुरस्कार 2025 हा प्राप्त झालेला आहे. पुढचा चौथा प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? पर्याय ब 9 वर्ष. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेला एकूण 9 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सुरुवात झाली होती 2017 साली. पुढचा पाचवा प्रश्न आहे जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी ही केव्हापासून करण्यात आलेली आहे तर पर्याय ब 1 जानेवारी 2026 पासून जगातील पहिल्या कार्बन बॉर्डर टॅक्सची अंमलबजावणी ही करण्यात आलेली आहे. पुढचा 6वा प्रश्न आहे कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर उत्सव हा कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर तमिळनाडू या राज्यामध्ये कोटा जमातीद्वारे आयनूर अम्मानूर उत्सव हा साजरा केला जातो. 7वा प्रश्न आहे कैमूर वन्यजीव अभयारण्य हे कोणत्या राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे तर कैमूर वन्यजीव अभयारण्य हे बिहार राज्यामध्ये असून ते बिहार राज्यातील दुसरे व्याघ्र प्रकल्प ठरलेले आहे. पहिलं कोणतं आहे याचं उत्तर कमेंट करून सांगा. 8वा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेले कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पर्याय ड गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र ज्याला अभयारण्याचा दर्जा हा नुकताच प्राप्त झालेला आहे. मित्रांनो हे होते आजचे 8 महत्त्वाचे चळवळीचे प्रश्न जे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. येणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. जेवढी काही माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. तसेच एक्स्ट्रामध्ये जर आपल्याला हवी असेल तर ती टेलिग्रामवर उपलब्ध होईल. त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम जॉईन करू शकता. त्या ठिकाणी आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलला दोन्ही ठिकाणी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.